हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळ माया या मालिकेच्या आजच्या शनिवार 6 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त सगळ्यात भयानक ट्विस्ट आला आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आभा ही 2 दिवसांसाठी बाहेर गेली आहे आणि या संधीचा फायदा घेऊन आभा ही तेथे नाही आहे. या संधीचा फायदा घेऊन पर्णिकाने चक्क आरुषबरोबर संघ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला आपल्या रूमवर बोलवलं आणि मग त्यानंतर त्याच्यावर आपली काळी जादू करून आपल्या सौंदर्याने भुलून पर्णिकाने त्याच्याशी संघ करून त्याच्या मुलीला जन्म घालण्याचा सगळा प्लॅन तयार केला आहे. मग पर्णिकाला हे जमेल का? खरंच आरुष आणि तिचा संघ होणार का? आणि पर्णिकाने जे ठरवलं आहे ते पूर्ण होईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पर्णिका आणि कनकदत्ता या दोघी बोलत असतात. पर्णिका कनकदत्ताला म्हणते, आता आभा येथे नाही आहे तर 2 दिवस मी आरुषकडे लक्ष देते आणि आरुष हा पूर्णपणे माझ्या प्रेमात वेडा होईल असं पाहते आणि तू विद्याधर काकांकडे लक्ष दे. दानवी शक्तीचा शोध त्यांच्याकडून लावून घे. तेव्हा कनकदत्ता हो म्हणते आणि म्हणते की नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल. त्याच वेळेस आरुष तेथे येतो आणि विचारतो की कोणती इच्छा पूर्ण होईल? कशाबद्दल बोलताय तुम्ही दोघी? कनकदत्ता सांगते, साहेब ही लई गोड पोरगी आहे. मी हेच म्हणत होते की तुझी जी काही इच्छा होईल ती नक्कीच पूर्ण होईल. तर पर्णिका सांगते, हो आरुष सर, माझी जी इच्छा आहे ना शिक्षणाबद्दल ती पूर्ण व्हावी असं मी म्हणत होते. तर आरुष म्हणतो, पर्णिका तू खूप मेहनती पोरगी आहे. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. आरुष हा पूर्णपणे तिच्यावर फिदा आहे हे कनकदत्ताला समजतं आणि ती म्हणते, होय आरुष सर, खरंच ही पोरगी खूप गोड आहे. तिने मला आपलंसं केलं आहे आणि जर तिने एखादी गोष्ट ठरवली ना तर 300 वर्ष का लागेना ती ते पूर्ण करून राहतेच. आरुषला मोठा धक्काच बसतो. तो विचारतो, पण तुम्ही पर्णिकाला इतकं चांगलं कसं ओळखता? पर्णिका सांगते, सर मी माझ्या आईवडिलांपासून दूर राहते ना, त्यामुळे जो कुणी माझ्याशी प्रेमाने बोलेल, आपुलकीने बोलेल, मी त्याच्याशी नातं निर्माण करते, एकदम जवळचं नातं. कनकदत्ता आरुषला सांगते, होय आरुष साहेब, खरंच खूप गोड पोरगी आहे. काल जेव्हा मी तिच्याकडे गेले काही हवं काही नको विचारायला तर तिने मला प्रेमाने बसवलं, माझी चौकशी केली, तिच्या कॉफीतला अर्धा कॉफी मला दिली. असं कुणी करतं का? आम्ही तर बिचारे नौकर माणसं आहोत आणि तरीसुद्धा ती आमच्याशी इतक्या प्रेमाने वागली. पर्णिकाची एवढी स्तुती ऐकून आरुष तिच्यावर फिदाच होतो. पर्णिका त्याला आणखीन आपल्या आदा दाखवून स्वतःवर फिदा करते. कनकदत्ता हे सगळं पाहत असते. आरुष तिचं खूप कौतुक करतो. खरंच पर्णिका तू किती चांगली आहे. एकाच भेटीत समोरच्याचं मन जिंकून घेते, समोरच्या व्यक्तीला जिंकून घेते. नेहमीच अशी राहा. तर पर्णिका म्हणते, जर तुम्ही नेहमी माझ्याबरोबर असाल ना तर मी नेहमी अशी राहील. आरुष लाजतो आणि मी येतो असं म्हणून निघून जातो. कनकदत्ता पर्णिकाला म्हणते, चांगलं जमतंय तुला. तर पर्णिका सांगते, जेव्हा आभा 2 दिवसानंतर परत येईल ना तेव्हा तिला कळेल की आरुष तिचा राहिलेला नाहीये, तो माझा झालेला असेल आणि ती खुश होते. तर इकडे घरामध्ये विद्याधर हा वाफ घेत असतो. त्याला श्वास येत नसतो म्हणून हे सगळं सुरू असतं. तो ललितला म्हणतो, आत्ताच्या आत्ता आरुषला कॉल कर आणि तो कोठे ते त्याला विचार. ललित हा त्याला फोन करणार. इतक्यात आरुष घरी येतो आणि विचारतो, काय झालं काका, तुझी तब्येत बरी नाही आहे का? तर विद्याधर सांगतो, माझं सोड, तू आत्ताच्या आत्ता तो रुद्राक्ष घालायचा आहे आणि कुणी काही म्हटलं तरी तो रुद्राक्ष गळ्यातून नाही काढायचा. त्यामुळे आसावरीला मोठा धक्काच बसतो. विद्याधर ड्रॉवरमध्ये हा रुद्राक्ष शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु तेथे हा रुद्राक्ष नसतो. आसावरी खूप घाबरलेली असते कारण तिने हा रुद्राक्ष आधीच गायब केलेला असतो. विद्याधरला समजतं की आसावरीने काहीतरी केलंय. तो आसावरीला जाब विचारतो, तो रुद्राक्ष कोठे? तर आसावरी सांगते, अहो त्याची जी सोन्याची कड होती ना ती मोडली होती म्हणून मी तो सोनाराकडे रिपेअर करायला दिलाय. तर विद्याधरला हे पटत नाही. तो म्हणतो, खरंच का? मी आत्ताच्या आत्ता सोनाराकडे जाऊन घेऊन येतो. विद्याधरला ती थांबवते आणि म्हणते, अहो नाही हो, आत्ताच दिलाय, अजून रिपेअर झाला नसेल. विद्याधर संशयाने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, खरंच का? तू रिपेअरला दिलाय का? खरं खरं बोल आसावरी, मला खोटं चालत नाही, तुला माहिती आहे ना. आसावरीची बोलतीच बंद होते. आरुष म्हणतो, जाऊ दे ना काका, माझी काय आणि घराची रक्षा काय, तो घरात राहिला तरी चालेल. पण काका त्याला गप्प बसवतो आणि आसावरीला पुन्हा एकदा जाब विचारतो, खरं खरं सांग,
तू काय केलं त्या रुद्राक्षाचं? कोठे लपून ठेवलाय? विकला तर नाहीये ना? आसावरी म्हणते, हो हो, तुमचा माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाहीये का? एकदा सांगितलं ना, सोनाराकडे दिलंय, पण तुम्ही तर माझं ऐकतच नाही. विद्याधर रागारागाने तेथून निघून जातो. आरुष त्याच्या मागे मागे जातो. ललित आसावरीला विचारतो, खरं सांग आई, तू काय केलंय त्या रुद्राक्षाचं? तर आसावरी त्याला सांगते, अरे तो रुद्राक्ष वालावलकरांच्या कुटुंबियाचा पारंपरिक रुद्राक्ष आहे. सोन्याची कड आहे त्याला, 2-4 तोळ्याचा असेल. त्यामुळे मी तो चांगला लपवून ठेवलाय. मी काय तो आरुषच्या हाताला लागू देत नाही. हे ऐकून ललितलाही धक्का बसतो. तर इकडे अमृतस्वामींना भेटायला चक्क आप्पा येतो. आप्पांना पाहून अमृतस्वामींना मोठा धक्काच बसतो. अमृतस्वामी विचारतात, तू येथे कसा? तर आप्पा त्यांना प्रश्न विचारतो, अमृतस्वामी, तुम्ही मला त्या चाळीत का पाठवलंय? माझा सगळा गोंधळ झालाय. तिथे सगळं विचित्र आहे. हे नेमकं प्रकरण तरी काय आहे? अमृतस्वामी आप्पाला सगळं प्रकरण सांगतात की तो जो आरुष आहे ना, त्याच्या मागे एक चेटकीण लागली आहे. त्या चेटकिनीला आरुषबरोबर संघ करून तिचा वंश पुढे वाढवायचा आहे. आणि जर हे झालं ना, तर फक्त आरुषसाठी ते धोकादायक नाही आहे, तर संपूर्ण शहरासाठी ते धोकादायक असेल. कारण ती चेटकीण अमर होईल, ती स्वतःचा वंश वाढवेल. अशा हजारो चेटकिनी तयार होतील आणि मग त्या शहरामध्ये माणसांना राहणं हे अवघड होऊन बसेल. रक्ताचे पाट वातील पाट हे ऐकून आप्पा खूप घाबरतो आणि विचारतो, पण मग यातून बाहेर निघण्याचा एखादा मार्ग असेल ना? आप्पा सांगतात, आहे ना एक मार्ग. एक सुरक्षा कवच आहे. एक मुलगी आहे जी आरुषला या सगळ्यातून वाचू शकते. मी त्यासाठी साधना करतोय, पण जोपर्यंत ती मुलगी कोण आहे हे मला समजत नाही, त्यामुळेच मी तुला तिथे पाठवलंय. तुला आरुषला वाचवायचं आहे. तेव्हा आप्पा म्हणतो, ठीक आहे अमृतस्वामी, मी आरुषला नक्की वाचवण्याचा प्रयत्न करेल, परंतु तेथे एक शक्ती आली आहे. ती तुम्ही चेटकी म्हणताय ना, ती माणसाचं रूप घेऊन त्या चाळीत राहते, आरुषच्या आजूबाजूला फिरत असते, आरुषला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते, त्याला कवेत घेण्याचा प्रयत्न करत असते. हे ऐकून अमृतस्वामींना मोठा धक्का बसतो. अमृतस्वामी म्हणतात, मला वाटलंच होतं, मला संकटाची चाहूल लागलीच होती. आता काय करायचं? तर आप्पा सांगतात, काळजी करण्याची गरज नाहीये. तेथे एक आभा नावाची मुलगी सुद्धा आहे. मला तिच्यामध्ये एक वेगळी शक्ती जाणवते आणि ती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला घाबरण्याची गरज नाहीये. आप्पा म्हणतात, ते ठीक आहे, पण तीच मुलगी सुरक्षा कवच आहे की नाही हे जाणून घेण्याआधी तुला तिथे थांबावं लागेल आणि आरुषची काळजी घ्यावी लागेल, त्याला वाचवावं लागेल. आप्पा अमृतस्वामींचा आशीर्वाद घेतो आणि लगेचच पुन्हा एकदा चाळीकडे यायला निघतो. तर इकडे आरुष हा एरझऱ्या मारत असतो. विद्याधर काका विचारतो, काय झालं? एवढ्या एरझऱ्या का मारतोय? तर उर्वी सांगते, त्याची बेस्ट फ्रेंड नाहीये ना, म्हणून तो तिला मिस करतोय. आरुष हा आभाबद्दल प्रेमाने बोलू लागतो, आता माझी बेस्ट फ्रेंड नाहीये तर मला तिची आठवण येणारच ना. तिच्याबरोबर नाईट वॉक करणं मी मिस करतोय, तिची बडबड मी मिस करतोय, तिचं आणि माझं कॉलेजला जाणं मी मिस करतोय. ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. आभा आणि आरुषचं नातं पाहून विद्याधर हा सुद्धा त्याविषयीच विचार करू लागतो. पण त्याच वेळेस चक्क पर्णिका ही सगळ्यांसाठी भेळ घेऊन तेथे येते. पर्णिकाला पाहून विद्याधर आणि उर्मिला काही आवडत नाही, पण आसावरी मात्र आपल्या घरच्या नवीन सुनेप्रमाणे तिचं स्वागत करते. अगं ये ना पर्णिका, असं म्हणून ती पर्णिकाला घरात घेऊन येते. पर्णिका आपल्या चांगुलपणाचं नाटक सुरूच ठेवते आणि म्हणते, काकू, तुम्ही माझ्यासाठी पोहे घेऊन आला होता ना, मग मी आज भेळ बनवत होते, तर तुमच्यासाठी सुद्धा भेळ बनवावी असं मला वाटलं आणि मी तुमच्यासाठी भेळ बनवून आणली आहे. प्लेट कोठेत? आसावरी म्हणते, मी घेऊन येते. पण पर्णिका तिला सांगते, तुम्ही कशाला, मी प्लेट घेऊन येते. असं म्हणून ती चक्क किचनमध्ये जाते प्लेट घ्यायला. त्यामुळे विद्याधरला मोठा धक्काच बसतो. उर्मी विचारते, काय ग, तिला का किचनमध्ये जाऊ दिलं? आभाला तर जाऊ देत नाही. आसावरी चिडून म्हणते, कोण आभा? मी नाही ओळखत तिला. आता ती प्लेट आणेल ना, तू सुद्धा गुपचूप भेळ खा. पर्णिका ही सगळ्यांना भेळ देऊ लागते. ती विद्याधरला भेळ देते, पण विद्याधर नकार देतो की मला भेळ नकोय. पर्णिका विद्याधरला थांबवते आणि म्हणते, प्लीज काका, मी खूप प्रेमाने भेळ बनवली आहे, तिखट नाही आहे. मला माहिती आहे की तुम्हाला डायबिटीज आहे, म्हणून मी शिरा नाही बनवला, नाहीतर मी गोडाचा शिराच बनवणार होते. तुम्ही भेळ खाऊन पहा. पण विद्याधर भेळ खाण्यास नकारच देतो. तो उर्मीला विचारतो, तिला माझ्या डायबिटीजबद्दल कसं काय माहीत? उर्मी सांगते, कदाचित दादा बोलताना बोलून गेला असेल. तेवढ्यात विद्याधरला खोकला येतो. पर्णिका त्याला पाणी आणून देते, पण तो पाणीसुद्धा पित नाही. पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून देतो. पर्णिका खूप चिडते.
तर आसावरी ही आरुषला म्हणते की ती भारी मुलगी नाही, मला एकदम अशीच सून हवी आहे. आरुष लाजतो. पर्णिका सांगते, आरुष सर, मला तुमची थोडी मदत हवी होती काव्यशास्त्राबद्दल, तुम्ही मला मदत कराल का? आरुष विचारतो, यावेळेस? तर आसावरी त्याला म्हणते, यावेळेस म्हणजे तुला कुठे गावाला जायचंय? याच चाळीत ती राहते आणि कॉलेजला जायची सुद्धा घाई नाही उद्या सकाळी. आभाने म्हटलं असतं तर तू गेला असता ना, जा गुपचूप तिची मदत करायला. आरुष तयार होतो आणि पर्णिका त्याला आपल्याबरोबर आपल्या खोलीत घेऊन येते आणि जाणून बुजून तिचं चेटूक सुरू करते. ती दिवे घालवते आणि सर, मला खूप भीती वाटते अंधाराची असं म्हणून चक्क आरुषला घट्ट मिठी मारते. आरुषला जबर धक्काच बसतो. मैत्रिणींनो, आजचा एपिसोड तर भारी होता, पण काजळ माया या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण आभा ही चक्क आरुषबरोबर संघ करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला आपल्या सौंदर्यामध्ये हरवून चक्क त्याच्याबरोबर शारीरिक संघ करण्याचा प्रयत्न करेल. परंतु आप्पांना ही गोष्ट समजणार आणि आप्पा हे धावत पळत चाळीमध्ये येतील. पण आरुष हा पूर्णपणे पर्णिकाच्या सौंदर्यात हरवून गेलेला असेल आणि पर्णिका ही त्याच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न करेल. पर्णिका त्याच्याशी संघ करण्याचा प्रयत्न करणार आणि आरुषला हे समजणारच नाही की जी पर्णिका स्वतः एवढी संस्कारी असल्याचं नाटक करते, ती त्याच्याबरोबर हे सगळं काही करते. आप्पा हे चाळीमध्ये पोहोचतील आणि लवकरात लवकर आरुषला पर्णिकापासून वाचवण्याचा प्रयत्न करतील. कारण जर या दोघांचा संघ झाला तर पर्णिकाचा प्लॅन यशस्वी होईल आणि ती चेटकीन वंश वाढवेल. मग आता पर्णिकाचा प्लॅन यशस्वी होईल का, हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत काजळ माया या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप 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 धन्यवाद.